सत्य गुरुराये कृपा मज केली, परिणाये घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाण ठेविला करू. भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून आकाय तुला झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितले खून माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. सापडविले वाटे अथांगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटे अथांगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन घालू चराचरी. दयाचे केली हा स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारुणे आता. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. प्रस्तुत चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 8 चरणाचा असा अभंग आहे आणि गुरु परंपरेतील हा अभंग आहे. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा करण्याचा आजयोग माझ्याकडे आलेला आहे. आपल्या नामसप्ताहाचा रौप्य महोत्सव आहे. प्रभू श्री गोंदेश्वर भगवान
यांच्या कृपेने तथा आदरणीय आमचे फुटाणे माऊली, आदरणीय आमचे धोंडगे नाना यांच्या प्रेरणेने आणि उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी वारकरी संप्रदायाचं काम अतिशय जोमाने अशा प्रकारचं चालवलेलं आहे, आचार आणि विचार ज्यांचे एका रेषेत अशा प्रकारचे आहेत, ते आचार संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण आमचे छोटे कदम माऊली, त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या कुशल मार्गदर्शनात हा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. अशा नामसप्ताहाची समाजामध्ये नितांत आवश्यकता आहे. संतांचं काय मनोगत आहे हे समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. हा पूर्ण काळ बदललेला आहे. स्वैराचार, भ्रष्टाचार, अनाचार, अधर्म, अनिती, विचारहीनता, विचार दुर्बलता जी आहे तिने स्तोम वाढवलेला आहे. योग्य काय, खाद्य काय, पेय काय, करणे काय, शास्त्र काय, धर्म काय याची कळायची पंचायत झाली. हा आजच्या काळातला माणूस आहे. म्हणून या अस्थिर माणसाला स्थिर करण्यासाठी संत विचाराची समाजाला आवश्यकता आहे. सामान्यांचे विचार वेगळे आणि असामान्यांचे विचार वेगळे. सामान्य माणसाच्या शब्दामध्ये जीवनात भौतिक प्रगती यदा कदाचित होऊ शकते, पण असामान्यांच्या शब्दामध्ये मनुष्य हा कृतार्थ होतो. कारण सामान्य माणसाचं बोलणं हे वेगळं आणि असामान्यांचं बोलणं वेगळं. संसारिक जीवनातले अनुभव मांडणारे सामान्य माणसं आणि प्रभू स्वरूपाचा अनुभव मांडणारे हे असामान्य. असा बदल आहे. म्हणून जर आपलं जीवन योग्य दिशेने परिवर्तित करावं असं वाटत असेल तर संतांचे वचन हे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आजच्या काळाची गंमत अशी आहे, दिशाहीन झालेल्या समाजाला योग्य दिशेवर आरूढ करण्यासाठी संतांचे विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. आश्चर्यकारक बाब आहे. ज्यांच्या जीवनातली दिशा चुकली ते समाजाचे दिशादर्शक होऊ पाहतात. हीच आजच्या काळाची खरी शोकांतिका आहे. दारू पिणारा, बिडी पिणारा, म्हणजे बिडी पिणारा वाईट नका वाटतो सध्या इथे, आशाने सांगायचं हे बंद करा, अशक्य आहे, असंभव आहे. म्हणून संतांचं जीवन हे समाजाच्या पुढे येणं अतिशय आवश्यक आहे. आणि आजचा दिवस तर काही आगळा वेगळाच आहे. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज, सर्व विश्वात जर थोर कोण असेल तर आमच्या जगद्गुरु तुकोबार आहे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथो, सर्वश्रेष्ठ प्रिया माथो, सर्वश्रेष्ठ प्रिया माथो, सर्वश्रेष्ठ प्रिया माथो. अवतार नामयाचा, अवतार नामयाचा, अवतार नामयाचा. सर्वश्रेष्ठ प्रिया माथो, साधू अवतार नामयाचा.
अवतार नामयाचा. नामदेव महाराजांच्या अवतारात भक्तीचा कहर, येथे वैराग्याचा कहर. म्हणजे भक्ती तर होतीच, पण वैराग्य. नामदेव महाराज म्हणजे भक्तीचे महामेरू, तुकोबाराय वैराग्याचे महामेरू. आणि ते तुकोबाराय सर्वात श्रेष्ठ आहे. तुकोबाराय श्रेष्ठ. आणि तुकोबारायांच्या जीवनातील आजचा दिवस अतिशय महनीय, अतिशय मोठा दिवस, अतिशय महत्त्वाचा दिवस. कुठलेही दिवस तुकोबारायांच्या जीवनात आले असतील, पण सर्वात महत्त्वाचा दिवस आणि मोठा दिवस, श्रेष्ठ दिवस म्हणजे तुकोबारायांच्या जीवनातला आजचा दिवस. वसंत पंचमीपेक्षा सुद्धा, वसंत पंचमी म्हणजे तुकोबारायांचा जन्मोत्सव, अवतारोत्सव, त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा दिवस म्हणजे आजचा आहे. कारण आज माघ शुद्ध दशमी आहे. आणि ही जी गोंदेश्वर संस्थानची कमिटी आहे, पंचक्रोशीय कमिटी आहे, या मंडळीच्या डोक्यात आपण माघ शुद्ध दशमीचा उत्सव करावा, हा जो संकल्प निर्माण झाला 25 वर्षापूर्वी, ही गोंदेश्वरांची कृपा आहे. कुठल्याही गोष्टी सहज घडत नसतात, त्याच्या पाठीमागे काहीतरी यंत्रणा असते. कारण आजच्या दिवसाचा हा उत्सव, म्हणजे आज हा उत्सव जो आहे तुमचा सुरू, हा उत्सव करण्याची धारणा तुमच्या मनात निर्माण झाली, विशेष बाब आहे. कारण ही सामान्य माणसाला विशेष वाटेल यात नवल नाही, पण प्रभू गोंदेश्वराला विशेष वाटले असेल असा माझा विश्वास आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. आदरणीय आमचे मच्छिंद्र महाराज, आमचे आदरणीय उद्धवराव, आणि आता तुम्ही पाठीमागे चाल म्हटली, यांनी जबरदस्त म्हटली. आता हो छान. वांगी संस्थांची मंडळी आहे आणि खरे वारकरी आहे. आता वारकऱ्यात बाकीचे त्यांचा गुण दाखवायला येतात, हे वेगळा. आणि आम्ही तेथे लोटांगण घालतो, म्हणजे आपण किती हुशार आहे हेही तुम्ही समजून घ्या. नसं ध्यानात आलं तर राहू द्या. तशीच अवस्था इकडे सुद्धा झाली, जशी तिकडे झाली तशी वा. याही व्यासपीठावर झाली. वेगळ्या विचाराने प्रेरित झालेले लोक असतात. आपलं कुठे जमू शकतं, कपड्याच्या व्यवसायात जमतं का, सोन्याच्या व्यवसायात जमतं का, नोकरीत जमतं का, एखादा उद्योग टाकला जमतं का, असा विचार करत करता करता हाही त्यांना सापडतो. हरही दा उद्योग. आणि मग ते बरोबर जमवतात. पण तरी या सर्व गोष्टीचा समाजाने योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे. बस मी याच्यापेक्षा दुसरा शब्द बोलणार नाही. समाजाने याचा विचार केला पाहिजे. चला पुढे. म्हणून तुका म्हणे संत सेवा हे जे देवा उत्तम, देवाला अतिशय आवडत असेल तर संतांची सेवा देवाला आवडते, असे महत्वाची बाब आहे. जे भक्त चरित्राते प्रशंसते ते देवाला आवडतात. म्हणून आजचा उत्सव हा संतांचा उत्सव आहे आणि आपला रौप्य महोत्सव आहे.
रौप्य महोत्सव म्हणजे 12 वर्ष झाले की एक तप, 2 तप अधिक 1 रौप्य महोत्सव. येण्याप्रमाणे प्रक्रिया पुढे सुरू करायची. 12 48 अधिक 2 50. सुवर्ण महोत्सव. 12 सकम 72, 6 तप अधिक 3 अमृत महोत्सव. 12 8 96, 96 अधिक 4 बरोबर 100. शतक महोत्सव. असं आहे. तर आपण आता रौप्य महोत्सवावर आलो. मला खात्री आहे की शतक महोत्सव नव्हे त्याच्याही पुढे तुम्ही जाल इतका मला विश्वास आहे. कारण गोंदेगाव हे गोंदेश्वराच्या कृपेने प्रेरित झालेलं गाव आहे. गोंदेश्वराची कृपा इथे आहे. त्यामुळं एक एक पिढी जी जाणार जाऊ नये हे तरी खरं असलं तर जातच असते. मागच्या पिढ्या तेनेप्रमाणे त्या रचनेकडे नक्की वळतील असा विश्वास आहे. कारण वारकरी संप्रदायाचं महत्वाचं गाव आहे, महत्वाचं गाव आहे, क्षेत्र आहे. श्री क्षेत्र गोळे असं याला आपण संबोधित करतोय. म्हणून देवाला आनंद वाटला असणार, देवाला बरं वाटलं असणार. हो, आणि विशेष आहे ना, संतांच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. संतांचे उत्सव केले तर देवही खुश, आपल्यालाही पुण्य लाभतं. संतांचं नामस्मरण केलं तरी आपल्याला पुण्य लाभतं. देवाच्या नामाने पाप जातं, देवाच्या नावाने पुण्य निर्माण होतं. तसं संतांच्या नावाने सुद्धा पुण्य निर्माण होतं. पुण्यवंत भावे येता सज्जनांची नावे, येता सज्जनांची नावे, येता सज्जनांची नावे. येता सज्जनांची नावे, येता सज्जनांची नावे, येता सज्जनांची नावे. तुकामने पापे जाती संतांची जपे, जाती संतांची जपे, जाती संतांची जपे. तुकामने पापे जाती संतांची जपे, जाती संतांची जपे, जाती संतांची जपे. काय दोन्ही गोष्टी घडल्या. पुण्यवंत व्हावे हेता सज्जनांची, तुका म्हणे पापी जाती जाती संतांची जपे. म्हणजे पुण्यही मिळालं आणि पापही गेलं. हे संतांच्या नावाची अद्भुत ताकद आहे. आणि मग अशा संतांचा हा महोत्सव आपण करतोय. कधी सुरू झाला असेल महोत्सव हा आम्हाला काय माहिती आहे. आम्हाला सुरू करून 25 वर्ष झाले. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज या भूतलावर तत्कालात असताना, भूतलावर आहेच पण तत्कालात असताना त्यांनीच आदरणीय पूज्य गंगाराम बुवांना हा उत्सव करण्याची प्रेरणा दिली. तेव्हापासून कडूस गाव आहे चाकणजवळ, त्या कडूस गावाला पुणे जिल्ह्यात हा उत्सव सुरुवातीला महाराज समोरच हा उत्सव तेव्हा सुरू झाला. आणि तेव्हापासून हा उत्सव सध्या सुरू आहे. देऊला सुरू आहे, पंढरपूरला सुरू आहे, आळंदीला सुरू आहे आणि आता आपल्या गोंदेश्वराजवळ सुद्धा सुरू आहे. अनेक ठिकाणी आता सुरू झाला असा हा उत्सव आहे. काय यातलं विशेष तर जगद्गुरु तुकोबारायांनी आपला अनुभव जगापुढे ठेवलेला आहे या अभंगातून. कारण तुकाराम महाराजांनी बऱ्याच काही गोष्टी जगापुढे ठेवल्या. त्यातलं वाचिक साधन ठेवलं, कायिक साधन ठेवलं, मानसिक साधन ठेवलं, आपला स्वतःचा अनुभव जगापुढे ठेवला.
कायिक साधन ठेवलं म्हणजे वाचिक साधन ठेवलं म्हणजे लोकांना सांगितलं ना, काय सांगितलं? उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरण ठेवा माथा, चुकव्या जन्माच्या धनदारा पुत्रजना बंधू सोयी रे विष्णू, सर्व मिथ्याय जाणून चरण रे गा देवासी. हे सांगून ठेवलं, सांगितलंय. का बरं? का सांगितलं? उठा उठा जागा पाठी, भयाले मोठे. कठीण आहे. उठा, कामाला लागा, राम राम स्मरा आधी, लावू करा गाठ घाला बळबंदी, सांडा भावग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिका. हे जगापुढे सांगितलं. त्याच्या पुढच्या वाक्यात सांगतो, लोकांना नामस्मरण करण्याचं तुकोबारायांनी सांगितलं. का? नामामध्ये महत् शक्ती आहे, म्हणून तुकोबारायांनी नाव घ्यायचं सांगितलं. का त्याच्यामध्ये शक्ती किती आहे? तरी कीर्तनाचे ने नटनाचे, नाचण्या व्यवसाय आहे प्राशिताचे, जे नावाचं नाही पापाचे याची केले, यामध्ये दबा अवकाळ आणली, तेथे ठावरे उठवले, यामुळे लोकीची कोंडी राहा ट्यागवी, येऊ म्हणे काय यमावे, तो म्हणे कवणात ते दमावे, तीर्थे म्हणे ते काय खावे, दोष शोकदाचे नाही. औषधाला दोष राहत नाही, पापही शिल्लक राहत नाही, सर्व जळून जात आहे. म्हणून नामस्मरण करायचं सांगितलं. का सांगितलं? राम म्हणता रामचे होई जाई. राम म्हणता म्हणता तुम्ही राम व्हाल, हे जगापुढे सांगितलं. म्हणजे बघा काय महत्त्वाचा उद्देश आहे. तुमचं कल्याण व्हावं, तुमच्या जीवनातलं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, तुमच्या जीवनात परमानंदाची प्राप्ती व्हावी, तुमच्या जीवनात सुखाची पहाट निर्माण व्हावी, हा तुकोबारायांचा हेतू आहे. सांगितलं. हो, रामकृष्णाने म्हणा, आधी घेरे राम नाम समाफरी हा उत्तम, नाही तरी यमा दात खातो करकरा. आधी घे राम नाम सामरी हा उत्तम, नाही तरी यमा. दात खातो करकरा, 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 करकरा. म्हणजे बाबा अगोदर काय करा? अगोदर रामस्मरण म्हणा, नामस्मरण करा, राम म्हणा, त्याशिवाय तुमच्या जीवनात कल्याण होणार नाही. आता असं सांगून सुद्धा लोक लय भारी आपले, लय भारी महाराज, ऐकतच नाही. मग तुकाराम महाराजाला वाटलं यांचं तर बरं झालं पाहिजे. कोणाला वाटलं? बरं, लक्षात ठेव, चांगलं झालं पाहिजे असं वाटलं. कोणाचं? हां, सर्व लोकांचं. मग तुकाराम महाराजांनी तो सांगूनही ऐकत नाही. मग तुकाराम महाराजांनी एक प्रयोग केला. कोणचा प्रयोग केला माहिती का? करा जोडून विनवितो तुम्हा, हात जोडून सांगायचा प्रयत्न केला. काय दया असेल आपण म्हणतो का, हे आमचं काम करा बरं. ऐकायचा अंदाज नसला तर मग हात लगोनिया पाया विनवितो लगोनिया पाया विनवितो लागोनिया पाया विनवितो माला. लगोनिया पाया विनवितो माला. करे प्यारी बोला मुखी नाम, करे प्यारी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला. करे प्यारी बोला मुखी नाम, करतारी बोला मुखे नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रोवेला. अगोदर काय सांगितलं होतं? हात जोडून, करा जोडून विनवतो तुम्हा, हात जोडून सांगितलं. काय तुकोबारायांचं अंतःकरण असेल, ती हात जोडून ऐकत नाही.
असं तुकोबारायांच्या ध्यानात आल्याबरोबर त्यांनी काय केलं? किती सांगू तरी नाही कधी बटकीचे सांगून तरी नाही कधी किती सांगू तरी नाही कधी बटकीचे सांगून तरी नाही कधी पुढे सिंगारीचे रडाती पुढे सिंदडीचे रडतील पुढे सिंदडीचे रडतील 4 टप्प्यात आहे. पहिल्याने सांगितलं, ऐकायचा अंदाज नाही म्हणून हात जोडले, त्याच्यातही कमी पडायला लागलं म्हणून पाया पडले. लागून या पाया विनवितो तुम्हाला, पाया पडले आणि त्यातही जमलं नाही. मग हे पुढे सिंदळीचे डायरेक्ट माणसाचं असं असतं ना. ऐकाव नाही जमत, ऐकाव ऐकाव. शेवटचा टप्पा. पण काय अंतःकरण असलं पाहिजे. मी कशाबद्दल बोलतोय, काय व्यापकता असली पाहिजेत, काय आपल्याबद्दलची काळजी तुकोबारायांच्या अंतःकरणात असली पाहिजे. एवढाच भाग आपल्या डोळ्यापर्यंत ठेवतोय. असं म्हणजे लोकांनी करावं, त्यात लोकांचं कल्याण आहे, हा तुकोबारायांचा हेतू. हे झालं वाचिक साध. त्यांनी काही मांडलं, काही मांडलं म्हणजे संतांचं असं जीवन आहे. तैसे संत जगी क्रिया करून द्यावे ते अंगी. प्रत्यक्ष क्रिया करून दाखवल्या. म्हणजे काय क्रिया केली बाबा? माझे म्हणेची आवडी पंढरपुरा नेनगुढी. तुकोबारा आहेत, ज्ञानोबारा आहे, नाथ बाबा निवृत्तीनाथ महाराज तत्कालातही पंढरपूरला गेले आणि आजही जातात पंढरपूरला. चला पंढरपूरला जातात. केवळ सांगितलंच असं नाही, स्वतः ती कृती केली. असं काही गरज होती? तुकाराम महाराजाला काय गरज होती? ज्ञानेश्वर महाराजाला काय गरज होती? काय आवश्यकता होती? का? कुठे गेले? पंढरपूरला. पंढरपूरला कोणचा देव आहे? पांडुरंग. जाई नगे माया तया पंढरपुरा. जाई नगे माया तया पंढरपुरा. पंढरपूरला जाईल. पंढरपूरला देव सांगितलं ना तू आता जा. पांडुरंग दिनबंधू जयाचे ते नाव. तेच नाव आहे, सापडलं. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला ना. कोणच्या देवाकडे? पंढरपूर. मग ज्ञानोबा आहे कोण? अवतार पांडुरंग नाव ठेवेले ज्ञानी. म्हणजे मग आता काही गरज होती? तुकोबार आहे, तुका विष्णू नाही तुझा, काही गरज होती? पण ती समाजामध्ये परिवर्तन व्हावं, त्याने योग्य दिशेने वाटचाल करावी म्हणून स्वतः कृती केली, हा त्याचा अर्थ आहे. तसंच समाजाला
एक योग्य दिशा मिळावी, समाजाला कुठेतरी अनुभव कळावा, हाही संतांचा अंतःकरणातला एक भाव. कारण संतांचा काही अनुभव असतो, त्यांचा अनुभव वेगळा आणि आपला अनुभव वेगळा. जे संपून जातं त्याचा अनुभव आपला आहे, जे नाश पावतं त्याचा अनुभव आपला आहे, जे दुःख देतं त्याचा अनुभव आपला आहे. बस पुरे करतो. पण संतांचा अनुभव वेगळा. पण जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांनी ज्या वेळेला एक अपरोक्षात्मक स्थिती जेव्हा निर्माण झाली, तेव्हा जो भाव समाजाच्या पुढे ठेवला त्याला अनुभव म्हणता येतो. जसं आपण नाथबाबांच्या बाबतीत विचार केला, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणे जगन्नाथा चित्त ठेले, हा एक अनुभव आहे. तसं तुको आणि संतांचा अनुभव ऐकला पाहिजे. संतांचा काय अनुभव आहे, संतांच्या अनुभवातून आपल्या जीवनात बदल घडतात, हा त्याचा अर्थ. आणि बदल घडवणं ही गरजेची बाब आहे. विठ्ठला नाही बदल घडवला सुरूच आहे. मग झुंपिले घाना बांधून डोळे, मागे जोडे आरतेने हे पोळे, चाले लोक किती ते नकळे, दुःखे आरंभळे भुकत हान. नाही कळून घेतलं तर, नाही बदल झाला तर हे हा पट्टा सुरूच आहे. मग पण हा पट्टा थांबवायचा असेल तर आपल्याला संतांचा अनुभव लक्षात येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या अनुभवाचा विचार करण्याची गरज आहे. कारण संतांचे जे शब्द असतात ते अनुभवाचे शब्द असतात. सामान्यांचे शब्द अनुभवाचे नसतात आणि संतांचे शब्द हे अनुभवाचे असतात. सामान्यांचा अनुभव कोणता, आमचं लग्न फारच चांगलं झालं होतं, असा घोडा होता, बरं झालं उधळला नाही, नाव ते असं. आता हे गप्पा मारायला लागले की हे असं झालं होतं, ते तसं आहे, हे असं आहे. आणि हे कितीही मांडलं तरी जीवनात बदल नाही, जीवनात शांतता नाही, जीवनात स्थिरता नाही, मानसिक समाधान मिळणं अवघड आहे. म्हणून संतांचा अनुभव, कारण संतांचं असं असतं, तुका म्हणे चाकून हे सांगे माझं अनुभव आहे अंगे, किंवा अनुभव आले अंगा ती या जगा देत असो. जो अनुभव आला तो जगापुढे ठेवणं हा संतांचा पहिला गुण आहे. म्हणून संत अनुभव जगापुढे ठेवतात. तर तो अनुभव ठेवत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात जेव्हा एक साक्षात्कार झाला, तुकोबारायांचं जीवन असं प्रसंग वगैरे काय केव्हा कसं ते पुढे पुढे मी ठेवणार आहे त्या चरणाच्या अन्वये. पण जेव्हा श्रीगुरूची भेट झाली तेव्हा त्यांनी काय केलं हा अनुभव जगापुढे ठेवला, तो अभंगाच्या पहिल्याच्या. सत्यगुरु राय कृपा माझी, सत्यगुरु राय कृपा माझी, सत्यगुरु राय कृपा, सत्यगुरु राय कृपा. सत्यगुरु राय
जे आहेत ना त्यांच्या पुढे पेटी कमी पडायचा अंदाज आहे. पुढचं वाक्य वाढलंच नाही, चला पुढे बोलतोय. सत्य गुरुराई कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. हा गुरु परंपरेतला भाग आहे. गुरु जीवनात गुरु प्रत्येकाला आवश्यक आहे. आम्हाला काय काम आहे गुरुचं? पण प्रवृत्तीतलं काम असो की निवृत्तीतलं असो, गुरुची आवश्यकता आहे. प्रवृत्ती निवृत्ती कार्य अवश्य पाहिजे आचार्य. प्रवृत्तीतलं काम असो की निवृत्तीतलं असो, तर गुरुची आवश्यकता आहे. तर सारं बिघडून जातं. आमचे काही कीर्तनकार म्हणजे उदाहरण सांगत असतात, तर मी त्यातला विस्तार तेवढा करणार नाही. तरी का ते एक बाई, नवीन सुनबाई, तिला पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या. तिने शेजारीला विचारलं दुसऱ्या बाईला की बा पुरणाच्या पोळ्या कशा करतात? ते तुला माहीत नाही कशा करतात? तुला मला माहिती नाही कशा करतात, पण तरी तुम्हाला विचारायला आले. माहीत नाही मग काय मारायला विचारायला नाही का? तिने सांगितलं असं, पीठ घ्यायचं, ते मळायचं, त्याच्यात पुन्हा ते पुरण तयार करायचं, ते वाटायचं. मला त्यातलं कमी कळतं, मी हे आपल्याकडून जमत नाही. अरे एका वाक्य सांगा, ज्याच्याकडून जे जमत त्याने ते सांगावं. ज्याला जे शोभल त्याने ते बोलावं, ज्याला जे शोभल त्याने तसं राहावं. उगाच कोणी कसंही राहण्याचा आणि कोणी कोणतंही बोलायचा प्रयत्न करू नये. हे ज्याला जास्त जमतं त्याने इकडचं जास्त सांगायचं त्याने प्रयत्न जरी केला तर ते कुठं बिघडल हे त्यालाही कळणार नाही, अशी गंमत. पण ते असं ते म्हणजे ठीक आहे, ते म्हणजे पुरण असं वाटायचं हरभऱ्याच्या पिठाचं, त्याच्यात गूळ टाकायचा, मग अशी असं तयार होतं. मग ते तर माहिती आहे मला. त्याच्यात काय करायचं म्हणजे पुन्हा कढई ठेवायची, त्यात पाणी टाकायचं, त्या पाणी असं उकळू द्यायचं आणि त्याच्यात हे पुन्हा टाकायचं. ते माहीतच आहे. आता बहुत झाली ना पोळी तयार. पोळा झाला का पोळी तयार झाली काय माहिती नाही काय झालं. पण म्हणजे एकंदरीत मला यातून काय सांगायचं, साधं कुठलंही करायचं असेल तरी तुम्हाला मार्गदर्शकाची मार्गदर्शक पाहिजे. काय करायचं म्हटलं तरी काय काय माणसं असेल नाही आम्हाला सांगायचं कामच नाही, ते आमच्याकडून जमतं. अरे बाबा तुमच्याकडून जमत नाही असं आम्ही म्हणत नाही, पण पाहिजे तसं जमणार नाही हे तितकंच खरं आहे. बस कशाला डोकं आपण काय ते कमी कशाला म्हणायचं. पण जसं आवश्यक आहे तसं जमलं पाहिजे ना. त्याकरता शाळा शिकायची म्हटली तरी कोण? गुरुजी पाहिजेतच ना. शाळा शिकायची म्हटली तरी, कुठलं सर्टिफिकेट मिळवायचं असलं तरी गुरु. आता लोक म्हणतात काही काही प्रमाणपत्र असे मिळतात की गुरुची आवश्यकताच नसते. प्रमाणपत्र तयार MD MBBS डॉक्टर लोकांनी वाईट वाटून घेऊ नका त्याच्यात. सहज आठवलं म्हणून वाक्य सांगितलं. पण सर्टिफिकेट मिळणं वेगळं किंवा ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणं हे वेगळं. कारण ते भौतिक ज्ञान आहे. इथे गरज आहे आध्यात्मिक ज्ञान आहे. 2-3 वाक्य मला सांगतोय. भौतिक ज्ञानाने माणसं शोभत असतात, आध्यात्मिक ज्ञानाने कृतार्थ होतात. भौतिक ज्ञानाने उदरनिर्वाह होतो, आध्यात्मिक ज्ञानाने जन्ममरणाची परंपरा खंडित होते. म्हणून गरज आहे ती आध्यात्मिक ज्ञान. इकडची गरज नाही असं नाही, विज्ञानही आवश्यक आहे, पण विज्ञानाच्या नंतर अध्यात्माची आवश्यकता आहे. भगवंताने अर्जुनाला विज्ञानही सांगितलं आणि ज्ञानही सांगितलं. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. म्हणून गुरुची आवश्यकता आहे ज्ञानासाठी. ते भौतिक असो की आध्यात्मिक असो, गुरु पाहिजे. पण मग गुरु शोधले पाहिजे ना. गुरु शोधला पाहिजे. गुरु पाहिजे म्हणल्या गुरुचा तसा ऊत आला. एक म्हणती गुरु गुरु होती भाऊ शिष्यांचा पुष्कळ आहे. आमचे गुरुजी सांगायचे ना, ते शालजोडी घोडी घोडी. हां ते काय सांगत नाही. शालजोडी घोडी. शिष्य आला, शिष्याला वाटलं बा आपल्या गुरुची शाल भारी दिसते. गुरु म्हणता लगेच त्याने मंत्र सुरू केला, शालजोडी. गुरुने ठरवलं, शिष्याने ठरवलं, म्हणजे एकाने घोडी घ्यायची ठरवली, एकाने शाल घ्यायची ठरवली. काय उपयोग नाही.
पण गुरु पाहिजे. कसे गुरु पाहिजे त्यातलंही वाक्य आपल्याकडे ठेवतो. तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परेच निष्णात ब्रह्मणोपशमाश्रयम्. असे गुरु पाहिजे. अचिनोतीचं शास्त्रार्थी माचरे स्थापयत्यपि स्वयमप्याचरित्यस्तु स आचार्यते स्वतः. म्हणजे त्यांना वस्तूचं ज्ञान पाहिजे, वस्तूचा अनुभव पाहिजे आणि ते देण्याची त्यांची तयारी पाहिजे. मग ज्ञान आहे पण अनुभव नाही, हे मेळ लागणार नाही. ज्ञान आहे, अनुभव आहे, पण देण्याची तयारी नाही तरी जुळणार नाही. ज्ञान असावं, त्याचा परमात्मा वस्तूचा अनुभव असावा आणि ती जगाला देण्याची ते ज्ञान त्यांची तयारी असावी, असे गुरु लागतात. म्हणजे किंबहुना जे सांगतात तसं त्यांचं आचरण असावं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला लोड येतो ना, आमच्या वर्गावर लोड येतो. कसं काय, आम्हीच सांगायचं आम्हीच वागायचं असं कसं जमन? आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही वागा, बस. आम्ही जसेच्या सांगे आपण न करी, सांगे आपण न करी, न करी. आपण न करी, सांगे आपण न करी. ब्रह्मज्ञान भरोभरी, सांगे आपण न करी, सांगे आपण न करी, सांगे आपण न करी. ब्रह्मज्ञान घरोघरी, सांगे आपण न करी, सांगे आपण न करी, सांगे आपण जिकडे तिकडे ब्रह्मज्ञान सांगणं आहे, मात्र सांगे आपण न करी. न करे. याच्याकडे ध्यानात ठेवत जा ना, या गोष्टीकडे. कीर्तनकार कीर्तनासाठी आला, 2 तास कीर्तन प्रभावी केलं, पण तो 22 तास काय करतो याच्याकडे सुद्धा लक्ष देत जा. नाही तर हेही गेलं आणि तेही गेलं. काय करतो 22 तास, कसा वागतो, कसा राहतो, कसा बोलतो. आता आमचे लोक कधी कधी सांगतात कसं राहिलं तर त्याला काय होतं, ते तुमच्या शब्दासारखं होईल. माळ घातली काय नाही घातली काय, आमच्या मनाचीच माळ आहे. तसं कपडे पांढरे घातले काय आणि हिरवे घातले काय, कटिंग केली काय नाही केली काय, त्याच्यावर अवलंबून आहे का. आम्हाला सांगतात कधी कधी, आम्हाला मला बोलायची हिंमत होते, आमचे लोक सांगतात मला. म्हणून सांगावं ते वागावं सतत. बस त्याला म्हणायचं गुरु. असे गुरुची आवश्यकता आहे. असे जे गुरु आहेत, गुरु म्हणजे 2 भाग त्याच्यामध्ये आहेत. गु हा जो शब्द आहे अंधारवाचक मांडलेला आहे, आणि हा जो आहे हृ जो आहे तो निरोधक या अर्थी मांडलेला. रोधक आहे, तो थांबवतो त्याला, किंवा दुसऱ्या शब्दात म्हणतोय अज्ञान या अर्थी वापरलेला शब्द जो आहे तो गु आहे, आणि नाशक या अर्थी आयोजित केलेला शब्द म्हणजे रू आहे. अज्ञानाचा जे नाश करतात ते गुरु, अज्ञानाचा नाश करणारे गुरु. आणि मग त्या गुरुचा प्रभाव लय होतो. जैसे डोळ्यांजना भेटे त्यावेळी दृश्याची पाठ आपटे, मग वास पाहिजे तेच प्रगटे मान येणे प्रमाणे. म्हणून श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांनी आपले शिष्य जे आहेत संत सम्राट ज्ञानोबारायांना, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. माणसाचा उद्धार गुरु कृपेशिवाय होत नाही. गुरुकृपा महत्वाची आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा माझ्या आमच्या जीवनातला योग आला. कसा कसा शब्दप्रयोग आहे, सत्य गुरु राही कृपा माझ केली.
आमचे गुरु सत्य आहेत. म्हणजे परमात्मा आणि गुरु हे वेगळे नाहीच आहे. सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तसे आमचे गुरु हे सत्य आहे. एक दुसरा अर्थ सांगतोय. गुरुराई कृपा केली सत्य. लक्षात आलं का वाक्य? गुरुरायाने आमच्यावर कृपा केली ती गोष्ट सत्य आहे. आमचे गुरु सत्यच आहेत, पण त्याने कृपा केलेली सुद्धा सत्यच आहे. या शब्दात सुरुवातीलाच म्हणजे आपण वेगळे वेगळे अर्थ त्याच्यात लावले जातात. सत्य गुरुराई कृपा मज केली. गुरुरायाने कृपा केली. गुरु कृपा करतात. त्यातले 2-3 वेगळे वेगळे भाग असतात. कृपा, गुरुशिवाय कृपा नाही आणि गुरुशिवाय परमात्म्याची प्राप्ती नाही. भावेवे न देव नकळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा काय. गुरुशिवाय जीवनात अनुभव येत नाही. गुरु कृपा करतात. मध्ये पुढे चरण आहेच आपलं. स्पर्श कृपा, नेत्र कृपा. बघा, म्हणजे नेत्राची कृपा आहे, स्पर्शाची कृपा आहे, अशा कृपा आहे. हे कुठली कृपा संत करतील हे सांगता येत नाही. म्हणून संत हे गुरु संत एकच एक अर्थ शब्द आहे. संत हे कृपावंतच आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत आहे. किंवा एक शब्द प्रयोग आला ना, कृपावंत सुखसिंधू. निळामणे असे संत कृपावंत सुखसिंधू. म्हणजे संत हे कृपावंत आहेत. कृपा ते करतात. संत कृपा करतात. मग तुकोबाराय सांगतात की सत्य गुरुराई कृपा मज केली. माझ्यावर गुरुने आमच्या कृपा केली. कशी कृपा केली? कृपेतले भाग सांगितले ना. स्पर्शाची कृपा, नेत्राची कृपा, शब्दाची कृपा, तत्वमसी महावाक्याचा उपदेश. म्हणजे शब्दातूनही कृपा झाली, हस्तातूनही कृपा झाली. कृपा कटाक्ष ढाळिले आपुले पदी पैसविले. संत कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर. म्हणजे संत कृपाळू आहे. संत कृपा करणारे आहेत. सत्य गुरुराई कृपा मज केली. कृपा केली परी नाही घडली. तुकाराम महाराज म्हणतात, मला गुरुने कृपा केली पण त्यांची सेवा माझ्याकडनं घडली नाही. सेवेशिवाय तर ते देत नाही गुरु. तरी असं म्हणतात ना, तुम्हाला ज्ञान पाहिजे का गुरुकडून? मग काय करावं लागेल? तरी तनुमनो जीवे चरणासे लागावे. अगरवता करावे दास सगळं. ते तर ज्ञानाचा कुरठा. जे तर सेवा हा धारवंटा. तो स्वाधीन करी सुपटा उळगुणी. मग अपेक्षित आपुले ते सांगतेला पुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पानवे. सेवा हा धारवंटा. तिला सेवा महत्वाची आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला सेवा घडली नाही. कशी काय कृपा झाली? त्याचं कारण एक आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. म्हणजे अगोदर तुकोबारायांच्या जीवनातली जी सेवा झाली त्याचा तो परिपाक आहे. असं म्हणतो आपण कधी कधी, होते बहुतेच अर्थ वागविले. आजी अकस्मात फळदेव आले. दृष्टीशी हरीचे देखील पाहुले. घेतले जन्म सार्थक त्याचे झाले हो. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. म्हणजे मागे जन्म घेतले, पुण्यही केली म्हणून देवाची भेट झाली. तसं तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा तुकोबारायांनी अगोदर महत्पुण्य तुकोबारायांच्या जीवनातलं असल्यामुळे तुकोबारायांना सेवा न करता तुकोबाराय म्हणतात. हे तुकोबारायांचे शब्द आहे. खरं म्हणजे तुकोबारायला काहीच गरज नाही. काय करा तुकाराम महाराजांना कृपेशीन हे ते. फक्त हा अनुभव तुमच्या पुढे याच्यासाठी तुकोबारायांनी ठेवला की बाबा माझ्या अनुभवात असं आलं म्हणून तुमच्या जीवनात सुद्धा असं व्हावं. तुम्ही गुरुला भेटावेत. कारण गुरु काही सहजासहजी भेटत नाही बाबा. काही हे बिरडे फिटेल
तो स्वामी भेटे काही तो स्वामी भेटेल. म्हणजे स्वामी भेटणं काही सुखासुखी नाही. संत काही सहजासहजी भेटत नाही. संत सहजासहजी भेटतात. बहु अवघड असे संत भेटी तरी जगदेती करुणा केली, तरी जगदेती करुणा केली. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेथे करुणा केले, तरी जग जेथे करुणा संत गुरु साधू हे भेटणं अवघडच आहे. आईशी कैशी आणि भेटती ते बाकीच्या गोष्टी सहज शक्य आहे. चंद्राम सुख सेवेल असता जाता रवी धरवेल बाय हेळा सागर तरवेल परिया साधूची भेट न होईल का. तशी गुरुची भेट होणं अवघडच आहे. पण जर अंतःकरणात ध्यास असेल, अंतःकरणात तरी का असूल तसं गुरुगुर करतो ना, तसं अंतःकरणात ध्यान आहे की मला श्रीगुरूची भेट केव्हा होईल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करणार आहे ना, ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे. असं सारखा ध्यास आहे. आईशी चिंता करी सदा सर्व काळ सदा सर्व काळ रात्रंदिवस रात्रंदिवस हे चितळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावे निश्चयशी. आपण चिंताच करतो ना, रात्रंदिवस चिंताच आहे. कशाची आहे? खवयाची अन्न सांगितलेलं बरं, कशाला सांगायचं. तुम्ही त्यातले फार तज्ज्ञ आहे. कारण तुम्ही ज्या विषयात चांगले जास्त तज्ज्ञ आहात त्या विषयात मी कमी बोलणं याच्यात माझा शहाणपणा आहे. विठ्ठल विठ्ठल साधना जीवनात झाली की गुरु भेटले. ऐशी आईशी आणि कर्मसाम्य दशा होय जे थविरेशा श्रीगुरु अपैसा भेटेची गा. आंबा पाडाला लागला या राघोबा निमंत्रण द्यायचं काम आहे. आलाच मारली चोच तसं. किंवा फूल उमललं, कमळाचं फूल उमललं, तेथे निमंत्रण द्यावं लागतं. सकाळी जेवण भेटलेच, काही निमंत्रण नाही, बोलावलं नाही, काही नाही. तसं एकदा का आपल्या मनाची तशी तयारी झाली की स्त्री गुरु भेटतात. पुसावे जे चिवाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करेल माझ खायला जरा खेळ. तुम्ही तर इथं काय सांगून राहिले, देव कृपा केव्हा करे. आता पहिले सांगता गुरु. पण देव जर भेटायचा असेल, देवाने कृपा करायची असेल तर मध्ये श्री गुरु असावे लागतात. त्यांच्याशिवाय ते शक्य नाही. संत तरी असावे, संत असं एकच आहे. तैसे हरपले आपण भेपावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. म्हणून सारखा ध्यास आहे, मला गुरु केव्हा भेटतील, मला गुरु केव्हा भेटतील. आता आपल्याही डोक्यात आहे. आता लोक आम्हाला म्हणतात आम्हाला गुरु करायची बरं, म्हणून मग माळ घालणार आहे का? नाही नाही, ते नाही जमणार. माळ घालणार नाही, एकादशी करणार नाही, पंढरपूरला जाणार नाही आणि आम्हाला गुरु करायचे. अशा गुरुचा लय उताला आता. खरं बा ते म्हणतात काय, मग आम्हाला लोक सांगतात आता आमचे गुरु असे आहेत, आम्हाला काहीच अडचण नाही. अडचण नाही म्हणजे लक्ष द्याल तुमच्या काय. आम्ही म्हणतो ते आमचे गुरु आहेत, ते म्हणतात हे आमचे शिष्य आहेत. आणि आम्ही गेलो की दक्षिणा टाकतो, ते आम्हाला आशीर्वाद देतात, आम्ही आमच्या घरात. लोक म्हणते तुमचे लोक इतके कस काय वाढून राहिले वारकरी संप्रदायाचे. तर बाबा आमच्याकडे लय बंधन आहे ना, लय अडचण आहे, लय बंधन आहे. एवढं जर बंधन आहे आता तिकडं बगर बंधनाचं जमायला लागलं. तुका म्हणे ऐशे गुरु शिष्यपणा, म्हणे ऐसे गुरु शिष्यपणा, म्हणे ऐशे गुरु शिष्यपणा, म्हणे ऐसे गुरु शिष्यपणा. विठोबाच्यान नरका जाती, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती.
किती माणूस तुम्ही विठोबाची आण नरका जाती असं गुरु शिष्य पण काय उपयोगाचं नाही. पण म्हणून तुकोबारायांच्या जीवनात गुरुची भेट झाली, पण त्यांच्या डोक्यात तो ध्यास होता, हा त्याचा अर्थ आहे. जागता जवळ असे जे तेची ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेवो देखीजे तेची स्वप्न तेची स्वप्न असे. म्हणून त्यांना श्रीगुरूची ध्यान होतं, तो भाव होता अंतःकरणात. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्यावर देवाची कृपा झाली, पण सेवा त्यांच्याकडून घडली नाही असं ते म्हणतात. पण त्यांच्याकडून सेवा घडलेलीच आहे, असं तुकोबारायांचं मत आहे. परी नाही घडली सेवा काही, पण तुकाराम महाराज हे झालं कुठे, तुम्ही कुठे चालले होते, त्यांनी काय केलं हे आम्हाला सांगा. सापडविले वाटे जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगा जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगा तुमच्यावर कृपा केली म्हणता, नेमकं काय केलं आणि हा प्रसंग कसा कुठे आला, काय झालं होतं. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांची गंमत अशी झाली त्या काळामध्ये विशेषता अशी आहे, गंमत म्हणजे विशेषता अशी आहे की तुकोबाराय भंडारा डोंगरावर शके 1954 वार गुरुवार आणि तिथी माघ शुद्ध दशमी असा तो कालखंड. आम्ही कीर्तन ऐकलं बाबा, कोणती तिथी होती काही माहीत नाही, कोणता वार होता, कोणता शके होता. तर शके 1554 त्या शकामध्ये वार गुरुवारी
तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर झोपलेले आहेत आणि झोपेत तुकोबारायला स्वप्न पडलेलं आहे आणि स्वप्नात ध्यानात तेच होतं मी जे मगाशी मांडली तशी जागता जवसचे तेची ध्यानी भावना भावीजे. मग तुकाराम महाराजांच्या स्वप्नात असं आलं सकाळच्या वेळेलाच की आपण आता गंगेवर स्नानासाठी चाललो आणि तुकाराम महाराज ते दृश्य तुकोबारायांच्या जीवनात उभं राहिलं, चालायला लागलं आणि असं चालता चालताच भेटले. सापडविले वाटे जाता गंगा स्नान जाता सापडविले वाटे भेटे. म्हणजे ते संत तिथे वाटेतच भेटले. जाता जाताच गंगेवर स्नानाला चाललेले आहेत. आता स्नानाला चालले म्हणजे स्वप्नात सुद्धा प्रभुचिंतन सुरूच. जसं आपण म्हणतो आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य आमचे परमस्नेही गुरुवर्य, रात्र असो की दिवस असो दिनरजनी अखंड खंडे ना जीवन रामकृष्णारायण. आमचे गुरुजी म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य श्रद्धेय गुरुवर्य मारुती महाराज उरेकर. खरं तर सरकारने पद्मश्री त्यांना द्यायला पाहिजे होता. आपण कमी पडलो हा त्याचा अर्थ आहे. बस पुढे आता पुढे आपण कमी पडू नका इतकं डोक्यात ठेवा. पद्मश्री द्यायलाच पाहिजे होता. कारण पूर्ण उभ्या महाराष्ट्रात जर पद्मश्रीला पहिलं क्रमांक कुणाला द्यावा असं जर आलं तर आदरणीय पूज्य मारुती बाबा. त्यांचं जीवन तसं आहे. म्हणजे ज्यांना दिले त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. ते त्या त्या क्षेत्रात मोठेच आहेत म्हणून त्यांना दिलं असेल असं माझं मत आहे. 100% त्यांना त्या त्या क्षेत्रात मोठे असल्यामुळे. पण वारकरी संप्रदायात जे मोठे आहे, जो संप्रदाय समाजाला दिशा देतो आहे. जसं सरकार लोकांना राहण्यासाठी घरं देत आहे, सरकार घर देतं, पण घरात राहणारा माणूस आदर्श करण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो, हे महत्वाचं. म्हणून अशा ज्यांनी आम्हा सर्वांना दिशा दिली, ज्यांचं जीवन प्रत्यक्ष परमात्मा रूप आमच्या पुढे उभं आहे, तुकोबारायसारखा जीवन त्यांचं आमच्या पुढे उभं आहे, ते पूज्य गुरुवर्य श्रद्धेय मारुती बाबा. कशा करता विषयाला माहित आहे? स्वप्नात सुद्धा चिंतन. मग तुकोबारायांचं काय सुरू असेल तेव्हा चिंतन सुरू आहे. स्वप्नात सुद्धा, स्वप्नातही जागृती स्वप्न सुषुप्ती ना ठेवे चिंतन सुरू आहे. आणि असं चिंतन करता करताच तुकोबाराय असे रस्त्याने चाललेले आहेत, गंगेच्या वाटेने निघालेले आहेत. गंगाची वाट मग ती आता काय कमी आहे, गंगेच्या वाटेने चाललेले आहेत. आणि जाता जाताच श्रीगुरु भेटलेले आहेत. काय केलं श्रीगुरूंनी? सापडलेली वाटेचा गंगास्नान मस्तकी तो जाना ठेविला. काही मागे पुढे पाहिलं नाही, लगेच हात ठेवला आणि जसा हात ठेवला तसं तुकोबारायांचं जीवन जे आहे हे बदललं. हे समजतं त्रिवासुदेव ऐसा प्रति तसाचा भूतला भाऊ, असा भाव निर्माण होतो. श्रीगुरूने हे तुकोबारायांचं उदाहरण आहे. बघता श्रीगुरूने डोक्यावर हात ठेवला की हा भाव निर्माण होतो. कोणचा? मग देव होतं ना माणूस. मग देव झालं काय होईल? होईल झाला अंगे देव जो आपण तयाशी हे जन तयाशी हे जन होईल झाला देव जो आपण तयासी हे
आपण तयासी हे जन अवघे देव. म्हणजे मस्तकावर हात ठेवल्याबरोबर अशी अवस्था निर्माण झाली. आता हे सोहळे झाले त्रिभुवन शमधोणी सांडिले, हा त्याचा परिणाम आहे. किंवा अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सर्व सृष्टी आनंदमय झालेली आहे. सर्व हरिरेव जगत जगदेव हरी को भिन्नो नैवमती इति असं परमार्थ गती. जिकडे पाहिलं तिकडे परमात्माच आहे. पाहे तिकडे बाप माया, पाहे तिकडे बाप माया, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई. पाहे तिकडे बाप माया, पाहे तिकडे बाप माया. जिकडे पाहिलं तिकडे बाप माय आहे. जिकडे पाहिलं तिकडे देव. आई साहेब दिसतात. जिकडे पाहिलं तिकडे परमात्मा दिसतोय. ही विशेषता मस्तके ठेविला करू, ही त्याचा परिणाम आहे. विश्वदेव सत्यत्वे सत्यत्वे ही ही प्रचिती किंवा हात ठेवला किंवा काना वचनाचे भेटी सरीचीच वस्तू होणे उठी अशी स्थिती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात हा आनंदोय जेव्हा निर्माण झाला, म्हणजे त्यावेळी ते आनंदाचेच वाक्य आहे, पण स्वप्नातले पण आनंदाचं कसं कसं झालं हे त्याने सांगितलं. कारण गंमत अशी आहे, अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान शोकनाश आणि आनंदाबाब. हे आनंदाबाबतीचा उद्गार आहे. माझ्यावर देवानी कृपा केली, सेवा झाल्याने पण कृपा केली. किंबहुना मी असं चालता चालताच ते मला भेटलेले आहेत आणि भेटल्यानंतर त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मात्र हात ठेवला आणि मला मात्र मागणी केली. श्री गुरुने मला मागणी केली. भोजन मागती 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 तुप पाव चरा. भोजन मागती 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 तुप पाव चरा. भोजना मागती
भोजना मागती तुप पावशेर. पावशेर तूप मागितलं, म्हशीचं का गाईचं? मला काही म्हणा, तुमच्या भागाचा फार गर्व आहे. मी जरी विदर्भातला असेल पण अनेक कीर्तन असतील त्यात निफाड शब्द येतोच. बरं का महाराज, अक्षरशः खरं सत्य सांगतोय, निफाड शब्द येतोच. यांचं कसं आहे, भौतिक आणि आध्यात्मिक दोन्हीमध्ये आघाडीवर आहे. भौतिकता सुद्धा आघाडीवर आहे. निफाड तालुक्यात गाडी सुरू झाली की ओलीतच दिसणार. कोणाची वेल दिसणार, कोणाचा ऊस दिसणार, कोणाची केळी दिसणार, कोणाचे द्राक्ष दिसणार, काहीतरी आहेच. आणि भयंकर प्रयत्नवादी लोक आहे निफाड तालुक्यातले. लोक मला म्हणतात तुम्ही निफाडचं कसं काय सांगता? म्हणून तिथे जाऊन पाहा तुम्ही. बरं, केवळ एवढंच असं नाही, कीर्तनात प्रवचनासाठी सक्षम आहे. एक जर म्हणे आपले कीर्तन ठेवा तिकडे, मग म्हणलं ते जसं आहे बाकीच्या बाबतीत सक्षम आहे, तसे काळजी घेण्यातही सक्षम आहे. ते म्हणजे राहू द्या मग. काही लोकांना वाटतं, काही असं वाटतं निफाड तालुका भारी आहे, एकदम भारी आहे, पाणी भरपूर, सर्व व्यवस्थित, कारखाना बिरखाना सर्व पहिल्यापासून चाललाय. नवीन नवीन प्रयोगाचा अवलंब निफाडमध्ये सुरू असतो. नवीन नवीन प्रयोग करतात, मात्र कष्ट करून, असं ढिल्लम ढाललं नाही. कारण उन्हाळ्यात जरी आलं कुठे निफाडमध्ये, एप्रिलमध्ये या, तरी अंगावर जास्तच घ्यावं लागतं. थंडगार वातावरण, थंडगार, पाणीच पाणी. तसं जमिनीतही पाणी आहे. नाही दिसलं तुम्हाला? तुम्ही याच भागातले. तसं माणसातही पाणी आहे, जमिनीतही पाणी आहे, काही कमी नाहीच आहे. जाऊ, जास्त स्तुती करत नाही, का तुम्हाला असं वाटायचं की नंतर जमवायचं काही काही जमवायचं नाही. जे ठरलेलं असतं ते जमत असतं, जमवण्याचं काही कारण नसतं. जे जास्त जमवतात त्यांचे कुठे जातात हे त्यांनाही कळत नाही. ही गंमतच आहे, गंमतच आहे. त्याच्यावर काही जास्त विश्लेषण करणार नाही, आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळायचं आहे. कारण किती वाजता जेवण आहे बाळा? याला वाटलं आपल्या अंगावर येऊ शकता, आहे का नाही हुशार माणसं? अरे पोरं इतके हुशार तर माणसं किती हुशार असतात. तर 9ला जेवणाचा कार्यक्रम आहे. 9ला आहे तर आज होतं बरंच राहिलं, बघू पुढे. पण आता तरी तुमचा वेळ जास्त घेणार नाही. म्हणजे जवळजवळ 13 मिनिटात 13 ते 14 मिनिटात तुम्हाला सुट्टी देणार आहे. म्हणजे तुम्हाला कीर्तनातून 14-13 मिनिटात सुट्टी मिळणार. ही तुम्हा सर्वांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काही खराब बातम्या असतात, काही आनंदाच्या बातम्या असतात, त्याबद्दल मी नंतर बोलणार आहे. एक दुःखद आणि खराब बातमी आजच्या दिवसाची, नंतर शेवट 1 मिनिट बोलणार. तर भोजना मागती तुप, कशावर निघलं एवढं निफाडचं? गाईचं दूध, म्हशीचं दूध, कोणचं दूध? तर ते तूप नव्हे, चित्त. चित्त मिले तो सब कुछ मिले. चित्त ठिकाणावर राहतच नाही. एक बघा, म्हणजे सांगतो, अप्यब्धी पानान महतस सुमेरुण मुरनादपी अपिवन्य शनात साधू शमश्चित्त निग्रह. एवढं अवघड आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हटलं की माझे चित्त तुझे पायी राहायचे करी काही धरून यावाही भवातारी दातारा. चित्त तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेच एक तुम्हा मागतो मी. म्हणजे चित्ताची तर अवघडच खेळ आहे. म्हणून चित्त जे आहे सर्वात महत्वाचं आहे. चित्त म्हणजे अंतःकरण चतुष्टयाचा एक भाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 आहे. 4 पैकी हे चित्त आहे. चित्त मिळालं, सर्व मिळालं. चित्त भेटल्यानंतर काय होऊ शकतं?
चित्ते मीच झाले मियाचे प्राणे झाले जीवो मरो विसरले बुधाचे बोले मच्चित्ता मदगत प्राण. म्हणजे चित्त सर्वात महत्वाचं आहे. म्हणून गुरुजीने काय मागितलं? चित्त मागितलं. पावशेर म्हणजे अंतकरण चतुष्टयातला एक पावभाग मागितला. पण तुकाराम महाराज म्हणतात भोजना मागती तो पावशेर पडिला विसर. स्वप्नात मला त्याचा काय पडला? विसर पडला. स्वप्नात. आणि हे स्वप्नाचा कार्यक्रम आहे का? हा अख्खा कार्यक्रम स्वप्नाचा आहे. स्वप्नाचा कार्यक्रम स्वप्नाच्या तशा ह्या 3 अवस्था प्रमुख आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्यातल्या पुन्हा जागृतीच्या 3, स्वप्नाच्या 3 आणि सुषुप्तीच्या 3 अशा अवस्था आहे. तुम्हाला स्वप्न तर खोटं असतं. स्वप्नीचे चेईले. मग आता ही कसं काय लावायची वाट याची? पण अशांच्या जीवनातले स्वप्न जे असतात ते सत्य असतात. सत्य उतरतात. तुम्हाला 2-3 स्वप्न सांगतोय चटचट एका वाक्य 2 वाक्यात एका वाक्यात. विश्वामित्राने राजा हरिश्चंद्राला स्वप्नात मागितलं. स्वप्नात. आणि जेव्हा राजा हरिश्चंद्र स्वप्नातून उठले सकाळी आणि उठल्याबरोबर तरी काय काम केलं? राज्य समर्पित केलं. तुम्ही त्याच्या कथा ऐकल्या असणार. कधी काळी त्याचे नाटकही होते. राजा हरिश्चंद्र. आता नाटक पाहायचं काय काम नाही राहिलं. आता घरीच नाटक आहे. राजा हरिश्चंद्राने ते खरं करून दाखवलं. डायरेक्ट देऊन टाकलं. होतं का तिचं स्वप्नात पण प्रत्यक्ष समोर. दुसरं एक वाक्य सांगतो. रावणाच्या बायकोचं नाव माहिती आहे का? मंडोदरीला स्वप्न पडलं की प्रभू रामचंद्राने रावणाला संपवलं आणि सर्व राज्य जे आहे ते विभीषणाला दिलं. स्वप्नात होतं पण नंतर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. त्याचा म्हणून स्वप्न प्रत्यक्षात उतरतात पण त्याला तसं व्यक्तिमत्व असावं लागतं, तसं चिंतन असावं लागतं. म्हणून तुकोबारायांचं स्वप्न जे आहे हे सत्य अशा प्रकारचं आहे. म्हणून भोजना मागती तुप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझी. तुकाराम महाराज म्हणतात पडिला विसर स्वप्ना माझी. त्याच्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात थोडा अंतराय निर्माण झाला. काय कळे उपजला अंतराय. म्हणून काय त्वरा झाली. मग त्याच्यामुळे तो वेग वाढला. आता वेग वाढला ना. 10 मिनिटाचा करार तुमचा पक्का करायचा ना. म्हणून वेग वाढला. म्हणून या काय त्वरा झाली. पण हे त्वरा झाली बरोबर आहे. पण त्यांनी मालिका सांगितली. नंतरच्या चरणात काय सांगितलं? मालिका. कशी मालिका सांगितली? राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची. राघव चैतन्य केशव चैतन्य ही मालिका सांगितली. ती मालिका अशी आहे. मालिका अशी आहे. श्री विष्णू, ब्रह्मदेव, नारद, व्यास राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबार म्हणजे कोण? जगद्गुरु. पहिले जगद्गुरु कोण? विश्वात कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्ण जगद्गुरु. दुसरे शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु जगाचे गुरु. आणि नंतर त्यांचे पीठ वगैरे आहेत जगद्गुरूचे. पण आता बरेच जगद्गुरु पुन्हा उभे राहिले आणि जगद्गुरूचे भांडणं ऐकता लोकही बेजार आहे आता. त्याच्यावर मी काही कुठलं चिंतन सांगत नाही. फक्त मी हात जोडतो. दुसरं काय करणार आहे? पाहत राहणार. पण मला बाकीचं काही ध्यानात आणू नका सध्या. पण ध्यानात आणू नका मला. ज्याने पाहिलं ते ज्याने माहिती दे. आणि काय हे आशांचे भांडणं चालले हे काय लोकांना सांगू बी नका. त्याने आणखी परिणाम होत चालतो लोकांवर. ते इतके मोठे माणसं ते भांडून राहिले मग आपल्याला काय गोरे सुरू करू.
ते सांगूच नका कोणाला. पण तुकोबाराय जगद्गुरू आणि हे प्रत्यक्ष स्वप्न जे आहे त्या स्वप्नातली मालिका त्यांनी सांगितली की आमचे गुरु कोण कोणते येतात. अजून नाव नाही सांगितलं. त्यांना ज्ञात नाही कोणाला तुकोबारायचं माहीत नाही. आता माहीत होणार आहे पुढे. पण ती परंपरा सांगितली परंपरा मी तुम्हाला. श्री विष्णू, ब्रह्मदेव, नारद, व्यास, राघव चैतन्य, नंतर केशव चैतन्य, नंतर बाबाजी चैतन्य, त्यांच्या समाधी आहेत. राघव चैतन्याची समाधी गुलबर्गाजवळ, आळंद गुंजोटीच्या जवळ, गुंजोटी. नंतर केशव चैतन्याची समाधी उतूर, बाबाजी चैतन्य मल्लहा, गुलबर्गाच्या शेजारीच त्यांच्या समाधी आहेत. अशी ही परंपरा. म्हणून राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेले खून हा मालिकेची. मात्र हे सांगता सांगता आता तुकोबाराय म्हणतात त्या गुरुजींनी त्यांचं नाव सुद्धा सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी असं का पाहिलं समजलं नसेल तुम्हाला. मला वाटलं जेवण तर आलंय काय. नऊलाच आहे आणि अतिशय वेळ योग्य आहे. कीर्तन सप्ताहातले 7 ते 9 असावे. ज्यांना कीर्तनाला यायचं त्यांनी जेवायला यायचं. नाही तर पंगत अगोदर फुल आणि कीर्तनात गुल कोणीच नाही. का पंगत 2000 लोकांची, कीर्तनात 100. कीर्तन लवकर असावं. काय होतं कीर्तनात सांगतो म्हणून 9 ते 11 होतं ना पहिल्याची वेळ. लोक अशी करतात. आता काय कीर्तन करायचं असं नाही करत. काय म्हणजे ते असं खुशच ठेवून द्यायला ते उलटे पुलटे होतात. उलटे पुलटे. एकाने सांगितलं मला काय कीर्तन झालं महाराज काल. म्हणलं काय लोक उलटे पुलटेच झाले. अरे का त्याच्याकरता कीर्तन आहे का लोक उलटे पुलटे व्हायला. काय कीर्तन झालं लोक हसून हसून खुश. बाबा वेगळे वेगळे साधन आहेत त्यासाठी. वेगळे वेगळे साधन. हे माध्यम वेगळं आहे, ते माध्यम वेगळे आहे. थोडंफार हसवलं ठीक आहे पण अख्खं त्याच्यातच ते काही सोयीचं नाही. म्हणून नाव सांगितलं. आता काय बाबाजी आपुले सांगितलं नाव. मंत्र दिला. आता मंत्रही दिला, नावही सांगितलं आणि मंत्रही दिला. आणि मंत्र म्हणजे कसं काय झालं बरं सर्व आहे. तर गुरुजींनी त्यांच्या मनातला भाव ओळखला. शिष्याच्या
माझे मनीचा जाणवण्या भाव. पण मात्र मला जो आवडत होता तोच मंत्र दिला. आवडीचा मंत्र सांगितला सोपा सोपा मंत्र सांगितला का हा सोपा मंत्र आहे रामकृष्ण हरी. हा सोपा मंत्र, हा मंत्र त्यांनी मला दिला. तो दिवस कोणता होता, ती तिथी कोणती होती, अभंगाच्या शेवटच्या. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. पखवाद्याने सुद्धा अतिशय संयमाने व्यवस्थित अशी ही चाल अशा पद्धतीत कायम ठेवलं.
मग इथं मग धुमच जास्त वाजतं, नाही तर बाकीच्या पेक्षा पखवाद्याचाच आवाज जास्त. हो ते बरं ते असं करतात लगेच तिकडे पाहतात ते कुठे ते या आमच्या पखवाद्याने काही जास्त पाहिलं नाही मला, कारण माझं लक्ष होतं त्यांच्या जे आमच्या बरोबर त्याच्यावर माझं लक्ष नाही भागच आहे ना, आम्ही लक्ष ठेवायलाच पाहिजे. राज्याचा प्रमुख या नात्याने लक्ष ठेवायलाच पाहिजे प्रत्येक बाबतीत. एकदा भजन करून घेतो मग बाकी काय सांगायचं सांगतो. विठोबा पुष्पवृष्टी केली, जे हार परिधान केलेत, मला असं वाटतं ते प्रकाश जवळजवळ म्हणून ती पुष्पवृष्टी झाली नाही. जगतचालक ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर या मंदिराचा विश्वस्त या नात्याने ती पुष्पवृष्टी केलेली. प्रकाश जवळजवळ कोण आहे? पांडुरंगाचा प्रतिनिधी म्हणून हे सर्व अशा प्रकारचं केलं आहे, असा माझ्या एक पूर्णपणे असं माझं ठाम मत आहे. बोलतो पुढे म्हणून पखवाद्याबद्दल बोलत होतो. आत्ता एवढ्यात तुम्हाला ज्ञात असेल आमचे कदम आणि बोर्डीकर, मुढेकर आणि कदम असे दोन आमचे एक प्रसाद भाऊ म्हणून होते. असे तिघंजण मोटरसायकलवर चालताना त्या मोटरसायकलचा अपघात झाला आणि तिघं अक्षरशः बेचिराग झाले. मी प्रत्यक्ष त्यांना भेटूनही आलो. म्हणजे त्यांच्या परिवाराला अतिशय लहान लहान मुलं आहेत. 30 वर्षाची जोडी आहे. एकाकडे एक फक्त 2.5 वर्षाची मुलगी आहे आणि त्याची पत्नी 24 वर्षाची आहे. आई वडील अतिशय कठीण काम आहे. एकाचे वडील नुकतेच वारले, 2-4 महिन्याचा कालावधी झाला असेल आणि तेवढ्यात हा मुलगा वारला. आईचं आणि पत्नीचं किती दुःख असेल हे शब्दाच्या बाहेर आहे. एकाला एक 4-4.5 वर्षाचा एक मुलगा आहे, 4 वर्षाचा, आणि 1.5 वर्षाची एक मुलगी आहे. असं दोन्हीचा परिवार येण्याप्रमाणे मी प्रत्यक्ष गेलो, त्यांच्या परिवारात भेटलो, त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. दुःख कमी होणं अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे, कारण प्रसंग अतिशय कठीण आहे आणि वय काहीच नाही. दोघांच्याकडे मुलं शिकायला होते, 30-40 मुलं दोघांच्याकडे वर्ग घेत होते आणि पोरं चांगले तयार होत होते. अशी एक स्थिती आहे. म्हणून आपल्या लोकांनी सांभाळून जायचं आहे, सांभाळून यायचं आहे, ही एक माझी विनंती सर्वांना आहे. दुसरा भाग असा की संघटनेचं काम करताना मी कुठला विषय मांडणार नाही, मला माहिती आहे, ज्ञात आहे, 10 वाजून गेलेत. पण संघटनेचं काम करताना आताच एवढंच एक काम सांगतो आहे, कारण माझ्याकडे जी जबाबदारी आहे, माझ्या अगोदर जे होते ते आदरणीय परमपुंज वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसुख, आणि यांना जर जास्त साथ कोणी दिली असेल तर नाशिक जिल्ह्याने दिली, हे मला ज्ञात आहे. म्हणून जो शिष्याकर होता तोही बंद झाला, पांडुरंगाचं मंदिर मोकळं झालं, अशी अनेक कामं. आता माझ्याही कारकिर्दीत आल्यानंतर बरेच कामं झालेत, तेवढे सांगत नाही. एक ताजं सांगतो एवढ्यातलं की 8/7/1998
एका संस्थेने सिद्धभेट ताब्यात घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. अगोदर कागदोपत्री केला आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ताबा. पण आणि ती होती पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा. म्हणजे वारकरी होते पंढरीला, सिद्धभेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी वारकऱ्याने तो हाणून पाडला. आणि आता पुन्हा त्यांनी प्रयत्न केला 2.5 महिन्याच्या पूर्वी, 2 महिन्याच्या पूर्वी प्रयत्न केला 2.5 महिन्यापूर्वी. पण आम्हाला ज्यावेळेस ज्ञात झालं की असं असं होऊन राहिलं, प्रशासन वगैरे शासन यांच्याशी संपर्क करून, त्यावेळेला आम्ही आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत भेटलो, त्यांना सर्व परिस्थिती ज्ञात करून दिली. आणि एक नक्की झालं की ती जमीन कुठल्या संस्थेला न देता ज्ञानेश्वर महाराज संस्थानला द्यायची आहे, हा निर्णय पक्का झाला. हे काम करतं संघटन. आणि इकडे जर आपण तिसरा विषय पाहिला तर एकाच वाक्यात, पंढरपूर जे आहे तिथल्या सुविधा कशा चांगल्या होतील, लोकांना कसा त्रास होणार नाही याची पूर्णपणे आपण काळजी घेऊन राहिलो आहे. स्वच्छतेच्या बाबतीत असेल, बाकीचे कामं असोत, सर्व तयारी सुरू आहे. पंढरपूरचा विकासाच्या बाबतीतसुद्धा एक वेगळ्या रचना सुरू आहेत. आणि जे आपण गोपाळपुऱ्याकडे जाताना जे पत्राशेड असतात, तर पत्राशेडमध्ये लोकांची घुसाघुसी होते, रस्त्याला लाईनला लोक घुसतात. म्हणून पत्राशेडच्या जागेवर एक मोठी इमारत आता सरकारच्या सहयोगाने आता काम सुरू होत आहे, लवकर काम सुरू होत आहे. तुम्हाला जवळजवळ अर्धी इमारत पंढरपूरच्या यात्रेच्या झालेली दिसेल. पूर्ण झाली तर फारच चांगलं, पण निश्चित काम सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि स्कायवॉक जो आहे, लोक घुसू नये म्हणून वरतीच दवाखाना, वरतीच चहा पाणी, वरतीच सर्व संडास बाथरूम अशा पद्धतीत आपण करतो आहे. तर जो स्कायवॉक जो आहे म्हणजे मंदिर समितीचे सरकारच्या सहयोगातून अतिशय चांगले कामं सुरू आहेत. पण आपल्या पंढरी क्षेत्रात कॉरिडॉर नक्की होणार आहे, नक्की. म्हणून त्या कॉरिडॉरमुळे आपण स्कायवॉक जो आहे थोडं थांबलेलो आहे, कारण काही पडझड होणार आहे, तर आपली पडझड नको व्हायला. म्हणून या पद्धतीने पंढरी क्षेत्रात हे कामं सुरू आहे. पूर्वी आपलं असं होतं की आपला प्रसाद मिळत होता, पण भात, एखादा लाडू, भाजी, वरण एवढंच मिळत होतं. आपण गेल्यापासून आमच्या समितीने, मीच नाही, आमच्या सर्व सदस्यांनी, अध्यक्ष, समिती सदस्य, अधिकारी सर्व मिळून दुपारी वरण भात चपाती भाजीचं जेवण ठेवलं आहे. दुपारी 12 ते 2 विनामूल्य. आणि संध्याकाळी काहीच नव्हतं. तर आपण आता असा विचार केला की लोकांना संध्याकाळी लागत आहे, म्हणून संध्याकाळीसुद्धा 7 ते 9 वरण भात भाजी चपाती. आणि दोन्ही वेळेचे जेवणं जे आहेत 3,500 ते 4,500 लोक जेवतात दररोज. तर ते विनामूल्य आहे, हे महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीत. आणि जे आपण भक्तनिवास बांधला आहे, 100 कोटीपेक्षा जास्त पैशाचं ते भक्तनिवास आहे, अतिशय चांगलं आहे. तुमच्यातली काही मंडळी भक्तनिवासला गेली नसतील गेली, अतिशय सुंदर आहे. म्हणून नक्की भक्तनिवासकडे जा, पंढरी क्षेत्राकडे वाटचाल करा. भक्तनिवासकडे जा म्हणजे जाहिरात आहे आमची. पैसे वाढतील ना, आणि वाढलेच पाहिजेत. असं काय शक्य, कामं पैशाशिवाय कामं होत नाहीत असं आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना एक ज्ञात म्हणून या संदर्भात करून दिलं आहे. ज्ञानेश्वर माऊली गोंदेगावमध्ये येण्याचा मला वाटतं हा दुसरा प्रसंग असा आहे. आदरणीय आमच्या भाऊंची वास्तुशांती होती घरांची, तर वास्तुशांतीलाही इथे येण्याचा योग आला. कारण अनेक वेळेला अनेक मंडळी भेटत राहतात, बोलत राहतात. म्हणून त्या पद्धतीने पुन्हा एकदा हा गोंदेगावला येण्याचा योग या ठिकाणी आला. आणि मार्गदर्शक जे आहेत ते आदरणीय पूज्य आमचे कदम महाराज, माऊली महाराज, काम अतिशय जोराने सुरू आहे. नामसप्ताहसुद्धा अतिशय चांगले होतात. त्यातून वारकरी संप्रदाय कसा वाढेल हा त्यांचा विशाल दृष्टिकोन आहे. तर त्याही प्रकल्पाला सर्वांनी सतत सहयोग द्यावा एवढीच एक विनंती तुमच्या पुढे करतो आहे. आणि श्री गोंदेश्वर भगवान जे आहेत या संस्थांवर तुम्ही जे आजपर्यंत प्रेम करत आलात, जी तुमची श्रद्धा ठेवलेली आहे, असंच प्रेम यानंतरच्या कालखंडातसुद्धा आपल्या संस्थांवर ठेवावं अशी एक विनंती तुमच्या पुढे करतो आहे. आणि शब्दाला थांबतो आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय